शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि युवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात काल युवा सेनेची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आणि मार्गदर्शन शिबिर अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाले। या बैठकीचं आयोजन मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेलं होतं। मतदार नोंदणी प्रक्रिया, नाव नोंदवणे, दुरुस्ती करणे तसेच वगळणी संदर्भातील विविध तांत्रिक व प्रशासकीय बाबींवरती सविस्तर मार्गदर्शन यावेळी देण्यात आले। बैठकीदरम्यान मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यांविषयी आवश्यक सूचना, मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। कोणतीही पात्र मतदार यादीपासून वंचित राहू नये यावरती विशेष भर दिलेला आहे। लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी मिळवण्यासाठी अशा उपक्रमांना विशेष महत्त्व आहे। यावेळी मार्गदर्शन करताना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे विचार मांडले। राज्याचे लाडके नेते एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे। आजचा तरुण हा केवळ राजकारणाचा प्रेक्षक न राहता तो राज्याच्या विकासातील सक्रिय भागीदार झाला पाहिजे। युवा सेना सदस्य नोंदणी अभियान हे केवळ पक्षाचा आकडा वाढवण्याचे साधन नसून तरुणांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी ती एक व्यापक चळवळ आहे। प्रत्येक युवा सैनिकाने शिंदे साहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी झोकून देऊन हे काम केलं पाहिजे। मतदार यादीबाबत बोलताना पूर्वेश सरनाईक यांनी म्हटले की मतदार यादी पुनर्निरीक्षण हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे। एकही पात्र आणि नवतरुण मतदानापासून वंचित राहता कामा नये याची संपूर्ण जबाबदारी ही प्रत्येक युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खंबीर पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाखाली आपण युवा सेनेचे जाळे संपूर्ण राज्यभर अधिक घट्ट विणूया। या संयुक्त बैठक आणि मार्गदर्शन शिबिराला युवा सेनेचे 288 विधानसभा संपर्क प्रमुख, 48 लोकसभा संपर्क प्रमुख यांसह विविध पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।